नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत किशन माणिकराव मोकाशे, मुक्काम पोस्ट कानेगाव, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी यांच्या ऊसाच्या प्लॉटवर. पहा आमच्या ऊसाचा फुटवा जबरदस्त एक डोळा पद्धत आहे. 1 2 3 4 5 6 7 फुटवे एका जाग्यावर आहेत. मस्त. आणि या ऊसाला आम्ही सरी काढली नाही. नांगराचं तास वाढलं आणि नांगराच्या तासामध्ये 1.5 फूट ते 2 फुटा एक टिपरू टाकलेलं आहे. 2 डोळ्यातील अंतर 1.5 फूट कमीत कमी आणि 2 सरीतील अंतर 5 फूट अशा पद्धतीनं ऊसाची लागवड आहे. 5 बाय 1.5 कमीत कमी 5 बाय 1.5 आणि जास्तीत जास्त 2 बाय 5 या हिशोबानं लागवड आहे. बघा फुटवा एक नंबर जबरदस्त. याला संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि संपूर्ण क्रॉप ट्रीटमेंट आहे. शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि संपूर्ण कीट व्यवस्थापन याचं असं केलेलं आहे. याला पहिला डोस झालेला आहे आपला. आता दुसरी ड्रेंचिंग मार्फत दुसरा डोस द्यायचा आहे आणि इथून पुढं आता स्प्रे शेड्यूल चालू करायचं आहे. उन्हाची दाहकता वाढली आहे, टेम्परेचरचं प्रमाण वाढलेलं आहे, सनबर्निंग होत आहे. सनबर्निंग म्हणजे काय मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. सनबर्निंग आहे बघा, न्यूट्रिशनची कमतरता आणि बारीक बारीक रोपं जळायला सुरुवात होते. सन म्हणजे सूर्य, बर्निंग म्हणजे जळणं, सन बर्निंग. तर म्हणजे प्लॅन्ट जास्त टेम्परेचर असल्यामुळं ट्रेसमध्ये येतो आणि जास्त उष्णतेचा दाहकता बसल्यामुळं पानं करपायला लागतात. त्याला सनबर्निंग असं म्हणतात. तर ते सनबर्निंग रोखण्यासाठी स्प्रे शेड्यूल महत्त्वाचं आहे. तर स्प्रे शेड्यूलमध्ये आपल्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट आणि सनबर्निंगसाठी लागणारे घटक हे आपल्याला मिक्समध्ये घ्यायचे आहेत. ड्रेंचिंगमध्ये पण आणि स्प्रेमध्ये पण, फवारणीमध्ये पण. अशा पद्धतीनं आपल्याला याचं व्यवस्थापन करायचं आहे. ऊसशास्त्र काय सांगतं? ऊसशास्त्र सांगतं 1 स्क्वेअर फुटला 1 ऊस जगतो. मग आपल्या 1 एकरचं क्षेत्रफळ किती आहे? 43,560 स्क्वेअर फूट. तर 43,560च ऊस आपल्याला 1 एकरमध्ये असणं आवश्यक आहे. त्यासाठी ऊस जास्त दाट न करता संख्या व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे अनुकूल संख्या जर समजा आपण आपल्या शेतामध्ये ठेवली, 43,560 स्क्वेअर फुटाला 1 डोळा म्हणजेच 1 ऊस, तर 43,560ला 43,560, तर त्यात वरचे 3,560 जरी सोडून दिले तर 40,000 आपली राहिले मेंटेन संख्या. तरी एका ऊसाचं वजन आपल्याला 2.5 किलो हे करता येतं. मग 2.5 किलो एका ऊसाचं वजन जर केलं आपण तर त्या हिशोबानं 2,500 गुणिले 40,000 बरोबर 2.5 किलो गुणिले 40,000 बरोबर 100 टन असं उत्पादन आपल्याला इथं मिळतं. राम राम मामा. इकडं बारीक राहिलं ऊस. काय बारीक राहिला जो कसं काय? काय औषध चौकट सारखं सोडत पाणी पाणी सगळं. मग कसं काय इकडं बारीक राहिलं? मिळायची ते तिथून बारीक दाखवायला बघा. ड्रीपमध्येच काहीतरी फरक असेल बघा. पाणी आता ड्रीपमध्ये काय म्हणा, आता एकच आहे ड्रीप. काय पाणी इकडं कमी पोहोचत असेल. नाही ना, सारखंच पाणी तिकडून मस्त 40 ह्याच्यावर आम्ही हे टाकलेले, वाका टाकलेले. काही समज येत नाही. इकडं बारीक कसं काय राहिलं मग? आता एक म्हणावं तिकडचं उतरतंय जरा इकडं असं. आता काय फरक झाला ह्याच्यात काही गुंजाईश नाही बघा. सगळं मोजूनच केले 40 40 नळे. हां
म्हणजे 39 39 80 80 ती हां. हं. आता फवारणी करा उद्या काय जोड लागेल का परवा दिवशी. ते झाडावर पाणी सोडावं लागेल ना हो ना, पाणी आता ती ड्रेंचिंग आणली ना, ती आणि ड्रेंचिंग सोडायची पाण्यासंगच. हां, आणि ते झाल्या मग फवारणी करा. हां कसं काय मला खात नाही ते माहिती ना, जातो ना तिकडं. हो जा चालेल. हे चांगलं व्हायला इथं. हो बरं आहे फुलकं मारून चालेल खुरपीला रान बी जरासं मोकळं होतंय ना. मोकळं होतं पण खुरपीला एकदा हो, ते काय बकळ मधलं बकळ मारायला ना. हे जे आहे समजा हे मागून लावले आता इकडे आणलं रोज रोप. हां बरं. हे तुम्हाला दिसायले ना हे हां, हे मागून आणलं रोज मागून टाकलंय. आत्ता आणलं या वसन लागायले का. हां बसून लागले त्या दिली का वर हराळ टाकलेली बरी टाकण्या बाजूला वरी वरी दे असा फुटवा पाहिजे मित्रांनो, मस्त. ड्रिप इरिगेशन जर असेल तर थेंबा थेंबानं पाणी आणि थेंबा थेंबानं खतं देणं आपल्याला शक्य होतं. थँक्यू मित्रांनो, विश यू ऑल द बेस्ट. कसा वाटला प्लॉट लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा. वंदे मातरम. जय हिंद जय भारत.